या रेमेडीने इतके फास्टली काम केले आहे माझ्या चेहऱ्यावरती की माझ्या सगळ्या सुरकुत्या गायब झाल्या आणि चेहऱ्यावरचे वांग सुद्धा रिमूव्ह झाले। माझा चेहरा पाहून घरचे लोक शॉक मध्ये आहे। मला विश्वास बसला की कारल्याच्या रसामध्ये फक्त या वस्तू मिसळून चेहऱ्याला लावल्या तर काळे डाग, चेहऱ्यावरचे वांग, काळे चट्टे, पिंपल्सचे गड्डे, सुरकुत्या, हातापायावरती वर्षानुवर्षे जमा झालेला मळ सगळा रिमूव्ह होणार। चेहऱ्यावरचे काळे डाग असे गायब होणार की कधी आलेच नव्हते। चेहरा असा गोरा टाईट होणार की तुम्ही बघून शॉक व्हाल। अगोदर ही रेमेडी मावशीने ट्राय केली, आपल्या चेहऱ्यावरती खूप वर्षाचे जुने काळे डाग रिमूव्ह झाले। तिचे चेहरा दुधासारखा गोरा जवान झालेला पाहून मी तिला विचारले, तू असं काय लावते? तिने सांगितले मला की कारल्याच्या रसामध्ये या वस्तू मिसळून लाव, तुझाही चेहरा दुधासारखा गोरा होईल आणि चेहऱ्यावरचे वांगही जाईल। तिच्या सांगण्यानुसार मी पण ही रेमेडी ट्राय केली आपल्या चेहऱ्यावरचे आणि माझे सुद्धा वांग गायब झाले, माझ्या सुरकुत्या रिमूव्ह झाल्या, माझ्या चेहऱ्यावरचे पिंपलचे डाग गेले, माझा चेहरा गोरा टाईट व चमकदार दिसायला लागलेला आहे। इतका सुंदर चेहरा मी अजूनपर्यंत माझा बघितलेला नव्हता, पण खरंच ही रेमेडी इतकी काम करेल माझ्या चेहऱ्यावरती मला विश्वास नव्हता, पण मला विश्वास बसला आहे कारण की ही रेमेडी इतकी पॉवरफुल आहे। कारल्याचा रस आपल्या चेहऱ्यासाठी इतका फायदा करणार मला माहिती नव्हतं, पण आता माझा पूर्णपणे विश्वास बसलेला आहे। तुमच्याही चेहऱ्यावरती खूप जास्ती जुने वांग असेल, काळे डाग असेल किंवा इतर कोणतेही डाग असेल, चट्टे किंवा मुरूमचे गड्डे किंवा सुरकुत्या, ओपन पोर्स, जे काही डाग असेल ना, खरंच ह्या रेमेडीने ते सगळे रिमूव्ह होणार। म्हणून म्हणते वांगसाठी जे आपण क्रीम तुम्ही बाहेरच्या वापरत आहे मार्केटच्या, आजच सोडा आणि हा उपाय करा। फक्त लागणार आहे 2 कारले। तर इथे मी कारले घेतलेले आहेत 2 आणि त्यांना या प्रकारे खोबरा किसणीने किसून घेत आहे। त्यामधला रस हवा आहे आपल्याला कारल्याचा। तर या प्रकारे मी दोन्ही कारल्याला किसून घेतलेला आहे आणि त्यामधला रस आपल्याला काढायचा आहे। मी ज्या प्रकारे तुम्हाला रस काढून दाखवत आहे त्याच प्रकारे तुम्हाला काढायचा आहे। फक्त आपल्याला कारल्याच्या सालीचा रस हवा आहे। बघू शकता या प्रकारे कारले 2 किसून घ्यायचे आहे आणि या किसमधला रस आपल्याला काढायचा आहे। या चाळणीच्या साहाय्याने मी तुम्हाला गाळून दाखवते। थोडा रस आपल्याला इथे हवा आहे कारल्याच्या किसचा। बघू शकता या प्रकारे मी रस काढून घेतलेला आहे कारल्याच्या किसमधून। हा खूपच गुणकारी आहे, आपल्या चेहऱ्यासाठी खूपच फायद्याचा आहे। या प्रकारे मी 3 ते 4 चम्मच इथे कारल्याचा रस काढून घेतलेला आहे आणि आपल्याला यामध्ये आणखी एक गोष्ट ॲड करायची आहे। या रेमेडीने माझे वांगचे डाग, पिंपल्सचे डाग, सुरकुत्या, डोळ्याखालील काळी वर्तुळं गायब होऊन चेहरा गोरा बेदाग झालेला आहे, डाग मुक्त झालेला आहे। सकाळी तोंड धुतल्यानंतर करा हे काम। हातापायावरती जमा झालेला मळ सुद्धा असा गायब होणार, तुम्ही महागडे क्रीम वापरणे सोडाल। तर बघू शकता नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स मी इथे घेत आहे ते आहे बेसन। बेसन आपल्या ब्लिचिंगचे काम करते, आपला चेहरा क्लीनअप करण्यासाठी मदत करते। यामध्ये असते ब्लिचिंग प्रॉपर्टी, हे आपल्या चेहऱ्याला उजळवण्यासाठी खूप फायद्याचे आहे बेसन। चना डाळीचे तुम्ही बेसन पावडर इथे घेऊन घ्या 2 चम्मच, ज्या प्रकारे मी घेत आहे त्याच प्रकारे 2 चम्मच या कारल्याच्या रसामध्ये बेसन मिक्स करायचे आहे आपल्याला हा फेस पॅक तयार करण्यासाठी। कारल्याच्या रसामध्ये असते अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, जे आपल्या चेहऱ्यावरचे जे काही डाग आहे, काळे डाग आहे, खूप जुन्या वांगचे डाग आहेत, ते रिमूव्ह करण्यास खूप मदत करते। आणि त्यासोबत आपण जे बेसन इथे वापरलेलं आहे यामध्ये आहे ब्लिचिंग प्रॉपर्टीज, हे दोन्ही मिळून आपल्या चेहऱ्याची इतकी सफाई करते म्हणजे की आपला चेहरा उजळवण्यास, गोरा करण्यास खूप मदत करते। जे पण सावळे लोक आहे ना, तुम्ही या फेस पॅकचा वापर नक्की करा आपल्या चेहऱ्यावरती, चेहरा उजळवण्यासाठी, चेहरा गोरा करण्यासाठी। खूप फायदा होईल तुम्हाला, तुमचा चेहरा खरंच निखरेल आणि गोरा टाईट होणार। त्यानंतर 7 ते 8 ड्रॉप यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे तेल ॲड करायचे आहे। याने काय होतं, खोबऱ्याचं तेल आपल्या चेहऱ्याला थंडावा देतं आणि आपल्या ओपन पोर्सला ब्लॉक करतं। ज्यांच्या पर चेहऱ्यावरती ओपन पोर्स आहेत, सुरकुत्या आहे, खोबऱ्याचं तेल त्यांना हायड्रेट करून आपल्या त्वचेला आतमधून आपल्या स्किनला ब्राईट करतं आणि ओपन पोर्सला ब्लॉक करतं। म्हणून यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं तेल ॲड करायचंच आहे आणि त्यानंतर थोडीशी चुटकी
चुटकीभर हळद आपल्याला इथे घ्यायची आहे, म्हणजे की चिमूटभर हळद यामध्ये ॲड करायची आहे. हळदमध्ये असते टर्मरिक, जे आपल्या मुरुमच्या गड्ड्यांना भरते. आपल्या चेहऱ्यावरचे जे काही मुरुमचे गड्डे आहे त्यांना हे रिमूव्ह करते. म्हणजे की पिंपल्सचे जे डाग पडलेले आहे, कोणाच्या चेहऱ्यावरती लाल डाग असतात, कोणाच्या चेहऱ्यावरची काळे डाग असतात, चेहऱ्यावरती जास्ती प्रमाणामध्ये फोडं येतात आणि त्यामधून रक्त निघायला लागते, तर हे हळद त्यावरती खूप काम करते. म्हणून यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे. तर बघू शकता इथे हा फेस पॅक तयार झालेला आहे. हा फेस पॅक ही रेमेडी आपल्या चेहऱ्यावरती दिवसाला आपल्याला लावायचा आहे. म्हणजे की जेव्हा आपण सकाळला उठतो ना, चेहरा धुतो, त्यानंतर ही रेमेडी आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे. 15 मिनिट ठेवायची आहे आणि त्यानंतर चेहरा वॉश करायचा आहे. तुम्ही बघाल पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला खूप फरक दिसेल. तुमचे काळे डाग, वांगचे डाग, इतर कोणतेही डाग असे गायब होणार की ते आलेच नव्हते. तुमचा चेहरा गोरा टाईट होणार, चमकदार होणार. आणि हा उपाय कॉलेज गर्ल, हाऊसवाईफ, जॉब करणारी महिला किंवा मेल फिमेल कोणत्याही वयाचे लोक या फेस पॅकचा वापर आपल्या चेहऱ्यावरती करू शकते. कारण की यामध्ये आपण फक्त नॅचरल वस्तूचा वापर केलेला आहे. म्हणून मग ते एकदा नक्की ट्राय करा. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चला तर मग बाय.